मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आता मी आहे शेतघरात. तुम्हाला आज मी माझी नवीन एक केळीची बाग तयार केलेली आहे छोटीशी, ती दाखवणार आहे. तोपर्यंत जरा हा कचरा काढते घराच्या बाजूने. हे माझं थोडं असं काम सुरू आहे आता इकडं शेतघराजवळ. तर हा जरा कचरा मारते. आणि मग तुम्हाला मी माझी केळीची जी बाग तयार केली ती दाखवते. बघा मित्रांनो, ही मी छोटीशी केळीची बाग तयार केलेली आहे माझ्या इथं. ही गावठी केळी आता मी लावलेली आहे. बघूया आपण हळूहळू. ही बघा माझी केळीची बाग. इथं आम्ही अननस लावलेलं आहे आणि मी जरा एक छोटीशी बाग तयार केली. बघूया आता. तर हा थोडा पातेरा, ही पानं झाडांची पडले ती मी एकत्र केले. आणि ही माझ्या केळीची बाग आहे. बघा, आत्ताच लावलेत 2 दिवसापूर्वी. आता बघूया. गावठी केळीची झाडं लावलेत मी. तर ही मी केळी लावले आणि पाणी जाण्यासाठी त्याला अशी ही काय म्हणतात बरं, बांधोरी, पाण्यासाठी मी असं केलंय. तर हे जरा कोंबड्याने माझे विस्कटलेलं आहे, ते फक्त सर्वे करून घेते जेणेकरून पुन्हा मी पाणी ह्याला घालेन तर त्याच्या बुंद्यांना ते लागलं पाहिजे. आणि तुम्हाला गावठी केळी तर तिचं महत्व माहीतच आहे. तर या गावठी केळीची चव ही एक नंबर असते, जी मला खूप आवडते. आणि सहसा आता गावठी केळी कोण लावत नाही, पण मी लावलेत कारण मला आवडतात. आणि या केळीच्या आधी मी इथं एक झाड लावलं होतं. हे बघा, हा कांदा आहे जो इथं मी आधी लावला होता पावसातून. हा बघा, याला आमच्याकडे सुरणाचा कांदा बोलतात. बऱ्याच जणांना माहित असेल, हिची भाजी करतात. तर हा मी केळी लावताना काढलाय. हा एकच कांदा एवढा मोठा नाही झालाय म्हणावा तसा, तर याची आपण भाजी करू शकतो. आणि हे जे लहान लहान आहेत हे आपण पुन्हा लावू शकतो, म्हणून मी हे आता ठेवणार आहेत. हे बघा, हे अगदी लहान आहेत. जे मी असेच लावले तरी ते पुढच्या वर्षी होतील. हे बघा, हे असे जे दिसत आहेत हे एक एक जरी लावले तरी त्या ठिकाणी नंतर ते बरेच होतात. तर याची भाजी एक नंबर लागते. सुरणाच्या कांद्याची भाजी कोणी कोणी खाल्ले नक्की मला कमेंट करून सांगा. बघा, आता मी हे पावसातून, हे जे लहान ठेवलेत हे पावसातून लावणार. आणि हे जे आहेत थोडे मोठे साईजने, याची आपण भाजी करू शकतो. हे बघा, तर हे आता पुढच्या वर्षीला बियाण्यांसाठी उपयोगी पडतील. याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते, पण छान होते. तर मला सुरणाच्या कांद्याबद्दल तुमच्याकडे माहिती सांगा. तुम्हाला काय याच्याबद्दल अजून जास्त माहिती असेल तर ती नक्की सांगा. आणि याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून मला सांगा. खराब झालाय कांदा. धन्यवाद.